अमरजीजी पाटील या विचार मंचावरील सर्व मान्यवर भारत मुक्ती मोर्चा आणि समाज ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू होईल। जसा मोबाईलची बॅटरी उतरल्यानंतर त्याला चार्जिंग करावं लागतं, तसं समाज विचारानं जर डाऊन झाला तर त्याला चार्ज करण्याचा कार्यक्रम लावल्याबद्दल त्याला जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करा। खरं तर हा पुतळा पडला का पाडला? जरांगे पाटील मालवणला भेटायला गेले होते, त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता, पश्चिमेकडून आलेला वाऱ्यानं पुतळा पडला तर पुतळा पश्चिमेकडे कसा पडला या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोणी दिलेलं नाही। खरंच आपल्याला तपासलं जातं असं मला वाटतं। कसं गणपतीला दूध बाजून आपण किती शहाणी झालो त्याची तपासणी शिवाजी महाराजांचा पुतळा मुद्दाम पाडून छत्रपती शिवरायांना मानणारे किती बावळे अजून शिल्लक आहे त्याची तपासणी करण्याचा कार्यक्रम असावा असं मला वाटतं। कारण छत्रपती शिवाजी महाराज या महामानव वारंवार तोडण्याचा विचारापासून जमाजाल दूर करण्याचा प्रयत्न झाला आपण सर्वजण पाहतो। कधी जन्माचं वाद, कधी धर्मात बांधायचं, कधी जातीत बांधायचं, कधी मुसलमानाचा देश म्हणून समोर आणायचं, कधी गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून समोर आणायचं। द्वेष केलाय का? पण ते हिंदू हिंदू म्हणल्यामुळं बौद्धाला वाटतं आपला काय सन्मान, मुस्लिमाला वाटतं आपला काय सन्मान, ख्रिश्चनला वाटतं आपला काय सन्मान, आणि हिंदू म्हणलं की तो मुसलमान विरोधक असला पाहिजे असं चित्र या महाराष्ट्रात उभा केलं। शिवाजी महाराजांच्या मराठा जातीमध्ये जन्मल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे। पण शिवाजी महाराज फक्त मराठ्यापुरतंच राज्य केलं का? अरे मराठा कोण? छत्रपती शिवाजी महाराज ज्या जाती धर्माचे लोक लढले त्या समाजाला मराठा मानणारे हा इतिहास आम्हाला कुठेतरी समजला पाहिजे। मावळ या शब्दाने तुम्हाला आम्हाला एकत्र आणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी। सर्व धर्म 18 पगड जातीसाठी काम केलं, अलुतेदार बलुतेदारासाठी काम केलं, त्यांच्यामध्ये इतिहास सुद्धा उदिला जात नाही। तसं एक गोष्ट आम्ही लहानपणी ऐकायचो, एक हत्ती होता,